आई जाऊन आता जवळपास 3-4 वर्षे उलटून गेली होती. ती गेल्यानंतर घरी फक्त नावापुरतंच उरलं होतं. खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर ते फक्त 4 निर्जीव भिंती एक सांगाडा बनलं होतं. घरात पूर्वीसारखा उत्साह, तो स्वयंपाकघरातून येणारा खमंग वास आणि आईचा जो प्रेमळ आवाज, सगळंच जणू गायब झालं होतं. बाबा सकाळीच कामावर निघून जायचे आणि रात्री खूप उशिरा अथांग थकवा घेऊन घरी यायचे. मी सुद्धा स्वतःला या परिस्थितीपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करायचो. कॉलेज, मित्रांचे ग्रुप्स, प्रोजेक्ट्स आणि माझा अभ्यास. मी स्वतःला सतत कशात ना कशात गुंतवून ठेवायचो, जेणेकरून मला त्या घरातल्या भयान शांततेत सामना करणार लागणार नाही. घरात एक अस्वस्थ करणारी शांतता पसरली असायची. ती शांतता अशी होती, जी माणसाला आतून हळूहळू कोरत जाते आणि एकाकीपणाची जाणीव करून देते. पण एके दिवशी संध्याकाळी बाबा अचानक एक असा निर्णय सांगितला, ज्याची मी कधीही स्वप्नात कल्पना केली नव्हती. रात्री जेवणाच्या टेबलावर बसलेले असताना बाबा अत्यंत गंभीर स्वरात म्हणाले, "राहुल, मला तुझ्याशी एक महत्त्वाचं बोलायचं आहे. मी दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे." हे ऐकताच माझ्या हातातला घास हातातच राहिला. काही क्षणासाठी मला वाटलं की माझ्या पायाखालची जमीनच सरकली आहे. डोक्यात विचारांचं एक वादळ उठलं. या वयात बाबांना हा निर्णय घ्यायची काय गरज पडली? आईची जागा कोणी दुसरं कसं घेऊ शकतं? आता या घरात नवीन कोण येणार? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती स्त्री माझ्याशी कशी वागेल? आपल्या समाजात सावत्र आईबद्दल जितक्या नकारात्मक कथा किंवा कथा-कादंबऱ्यांचे तसं चित्र रंगवलं जातं, ते सगळे विचार एका पाठोपाठ एक माझ्या डोक्यात फिरू लागले. माझ्या मनात एका अज्ञात भीतीची आणि रागाची लाट पसरली. पण मी बाबांना थेट काहीच बोलू शकलो नाही. काही दिवसातच अगदी साध्या पद्धतीने लग्न पार पडलं आणि अनुराधाने आमच्या घरात पहिलं पाऊल ठेवलं. अनुराधा दिसायला खूप शांत, व्यवस्थित आणि समजस वाटायची. तिचं वय 40च्या आसपास असो. तिच्या राहणीमानात एक साधेपणा होता आणि चेहऱ्यावर नेहमी एक मंद, नम्र हास्य असायचं. पण पहिल्याच दिवशी जेव्हा मी तिच्याकडे दुरून पाहिलं, तेव्हा मला तिच्या त्या मंद हसण्यामागे एक खोल गूढ आणि एकटेपणा दडलेला आहे असा भास झाला. सुरुवातीचे काही दिवस मी तिच्याशी अजिबात बोललो नाही. ती घरात समोर आली तरी मी नजर चुकवून निघून जायचो. आमचं बोलणं फक्त हो, नाही किंवा जेवण तयार आहे का या औपचारिक शब्दांपुरतंच मर्यादित होतं. मी तिला पूर्णपणे टाळण्याच्या मनापासूनच प्रयत्न करत होतो. मला कुठेतरी आतून असं वाटायचं की जर मी तिच्याशी हसून बोललो किंवा तिला स्वीकारलं, तर ती माझ्या खऱ्या आईच्या आठवणींवर अन्याय केल्यासारखं होईल. पण अनुराधाने कधीही माझ्या या वागण्याचा राग मानला नाही. तिने मला तिच्याशी बोलायला कधीही भाग पाडलं नाही किंवा स्वतःचा हक्क गाजवण्याचा प्रयत्न केला नाही. ती अतिशय संयमाने वागायची. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे माझी प्रत्येक छोटी-मोठी गरज ती न मागता पूर्ण करत होती. सकाळी वेळेवर नाश्ता टेबलावर तयार असणे, माझे कॉलेजचे कपडे व्यवस्थित इस्त्री करून ठेवणे, माझी बॅग जागेवर असणे आणि संध्याकाळी मी थकून घरी आल्यावर माझ्या हातात गरम चहाचा कप देणे, या सगळ्या गोष्टी ती कोणत्याही तक्रारीशिवाय अगदी मनापासून आणि निवांतपणे करत होती. हळूहळू नकळत मला आतून जाणवायला लागलं होतं की गेल्या 3-4 वर्षांपासून शांत आणि नीरस पडलेल्या या घरात पुन्हा एकदा एका स्त्रीच्या हातचा जिव्हाळा, काळजी आणि आपुलकी परत आली होती. घर आता केवळ 4 भिंतीत राहिलं नव्हतं, तर त्यात पुन्हा एकदा घरपणाचा श्वास भरला जात होता. पण तरीही माझ्या मनातली सावत्र नात्याबद्दलचं एक अदृश्य भिंत अजूनही तशीच उभी होती. मी तिला पूर्णपणे स्वीकारू शकलो नव्हतो आणि तीसुद्धा खूप सांभाळून एका मर्यादेत राहूनच माझ्याशी वागत होती. आमच्या या नात्याला पुढे काय वळण मिळणार होतं हे मला अजिबात ठाऊक नव्हतं. अनुराधा या घरात येऊन आता महिना उलटून गेला होता. सुरुवातीचे काही दिवस मी तिच्याशी जितकं शक्य तितकं अंतर ठेवूनच वागत होतो. घरात ती समोर आली तरी मी नजर चुकारून दुसऱ्या खोलीत निघून जायचो. आमचं बोलणं फक्त हो, नाही किंवा जेवण तयार आहे का यापुरतंच मर्यादित राहिलं होतं. मी तिला पूर्णपणे टाळण्याचा प्रयत्न करत होतो. मला मनातून वाटायचं की जर मी तिच्याशी जास्त जवळीक साधली किंवा तिच्याशी मोकळेपणाने बोललो तर ती माझ्या कैलासवासी आईच्या आठवणींशी प्रतारणा केल्यासारखं होईल. पण अनुराधाने माझ्या या शांततेचा कधीही गैरअर्थ लावला नाही. तिने माझ्यावर कधीही आई म्हणून हाक गाजवण्याचा प्रयत्न केला नाही किंवा मला तिच्याशी बोलायला भाग पाडलं नाही. ती अतिशय संयमी आणि समजत स्त्री होती. तिने माझ्या शांततेचा स्वीकार केला होता. पण तरीही गृहिणी म्हणून आणि या घराची जबाबदारी म्हणून ती माझी प्रत्येक छोटी-मोठी गरज न सांगता पूर्ण करत होती. सकाळी मी उठायच्या आधीच टेबलावर गरमागरम नाश्ता तयार असायचा. माझे कॉलेजचे कपडे व्यवस्थित धुतलेले आणि इस्त्री करून कपाटात ठेवलेले असायचे. माझी कॉलेजची बॅग, माझी पुस्तके सगळं काही अगदी जागेवर ठेवणं तिची सवय बनली होती. संध्याकाळी मी कॉलेजवरून किंवा मित्रांकडून थकून भागून घरी आलो की मी सांगायच्या आधीच तिच्या हातात वाफाळलेला गरम चहा आणि काही नाश्ता माझ्या टेबलावर असायचा. सगळ्यात विशेष गोष्ट म्हणजे हे सगळं करताना तिच्या चेहऱ्यावर कोणतीही तक्रार किंवा त्रासाची भावना नसायची.
ती अगदी मनापासून आणि निवांतपणे हे सगळं करायची. हळू मला आतून जाणवायला लागलं होतं की गेल्या 3-4 वर्षांपासून शांत, भकास आणि नीरस पडलेल्या या घरात पुन्हा एकदा एका स्त्रीच्या हातचा जिव्हाळा परत आला आहे. आई गेल्यानंतर घर म्हणजे फक्त 4 भिंती उरल्या होत्या. पण या अनुराधाच्या येण्याने त्या भिंतींना पुन्हा एकदा घरपणाचा श्वास मिळाला होता. स्वयंपाकघरातून पुन्हा एकदा सुंदर वास येत होता. वस्तू पुन्हा एकदा त्याच्या जागी मांडल्या गेल्या होत्या आणि घरातला तो भयान एकाकीपणा हळूहळू कमी होत होता. एके दिवशी कॉलेजमध्ये माझी तब्येत अचानक बिघडली. मला खूप ताप आला होता आणि अंग दुखत होतं. कसेबसे दिवसभराचे लेक्चर संपवून मी दुपारी घरी आलो. डोकेदुखीने डोके फाटत होते. मी सरळ माझ्या खोलीत गेलो आणि बेडवर आडवा झालो. बाबा नेहमीप्रमाणे कामाच्या निमित्ताने शहराबाहेर गेले होते. त्यामुळे घरात फक्त मी आणि अनुराधाच होतो. मी खोलीत जाऊन पडलो हे अनुराधाच्या लक्षात आले. आणि काही वेळातच तिने माझ्या खोलीच्या दारावर हलकीशी थाप मारली. "राहुल, काय झालं रे? तब्येत ठीक नाही आहे का?" तिने चिंताक्रांत आवाजात विचारलं. "नाही, काही नाही. जरा डोकेदुखी आहे. थोड्या वेळाने ठीक होईल." मी डोळे मिटूनच रुक्ष आवाजात उत्तर दिले. पण ती शांत राहिला नाही. ती हळूच खोलीत आली. तिने तिचा मऊ हाताने माझ्या कपाळाला स्पर्श केला. तिचा हात कपाळावर पडताच मला जाणवलं की मला खूप तीव्र ताप भरला आहे. तिची ती स्पर्शातली काळजी, तो मायाचा ओलावा थेट माझ्या मनाला स्पर्श करून गेला. "अरे, तुला तर खूप तीव्र ताप आहे राहुल. थांब, मी लगेच औषध आणि थंड पाण्याच्या पट्ट्या आणते." असं म्हणून ती घाईघाईने बाहेर गेली. काही मिनिटातच ती हातात पाण्याचा तांब्या, रुमाल आणि तापाचे औषध घेऊन परत आली. तिने मला हळूच उठवून बसवलं. स्वतःच्या हाताने औषध दिलं आणि पाणी पाजलं. त्यानंतर ती बेडच्या कडेला बसली आणि थंड पाण्याच्या पट्ट्या माझ्या कपाळावर ठेवू लागली. मी गप्पपणे तिच्याकडे पाहत होतो. तिचे डोळे माझ्या काळजीने भरले होते. ती तर 2 मिनिटांनी रुमाल मला पाण्यात भिजवून माझ्या कपाळावर ठेवत होती. तिने जवळजवळ तास 2 तास माझी अशीच काळजी घेतली. हळूहळू तापाची तीव्रता कमी झाली आणि मला एक शांत झोप लागली. संध्याकाळी जेव्हा मला जाग आली तेव्हा ताप पूर्णपणे उतरला होता. मी मान वळून पाहिलं तर अनुराधा शेजारच्या खुर्चीवरच बसून होती. तिच्या हातात एक पुस्तक होतं, पण तिचं लक्ष माझ्याकडेच होतं. मी उठून बसल्यास पाहताच तिच्या चेहऱ्यावर एक सुंदर शाश्वत हसू आलं. "आता कसं वाटतंय राहुल? ताप उतरला ना?" तिने प्रेमाने विचारलं. "हो, आता खूप चांगलं वाटतंय. थँक यू." माझ्या तोंडून नकळत हे शब्द बाहेर पडले. यात काय थँकू असलं रे? मी या घरची स्त्री आहे. तुझी काळजी घेणं माझं कर्तव्य आहे. ती अगदी मऊ आवाजात म्हणाली. त्या दिवशी मला पहिल्यांदा जाणवलं की सावत्र आईबद्दल समाजात पसरलेल्या नकारात्मक कथा आणि माझ्या मनात असलेले भ्रम किती चुकीचे होते. अनुराधा ही माझ्या आईची जागा घेण्यासाठी आली नव्हती, तर ती या विस्कटलेल्या कुटुंबाला सांधण्यासाठी आणि आम्हाला एक भावनिक आधार देण्यासाठी आली होती. माझ्या मनात तिच्याबद्दल असलेला राग, संकोच हळूहळू विरघळू लागला होता आणि आमच्या नात्यात एका नव्या समजस अध्यायाची सुरुवात होत होती. दिवस जात होते आणि घरातलं वातावरण हळूहळू बदलत होतं. मी आणि अनुराधा एकाच छताखाली राहत असलो तरी आमच्यात अजूनही एक संकोचाची भिंत होती. ती माझी काळजी घेत होती आणि मीही तिच्या कामाचा आदर करू लागलो होतो. पण तरीही मनात सावत्र नात्याची ती एक दृश्य रेष पुसली गेली नव्हती. बाबांच्या नोकरीचे स्वरूप असं होतं की त्यांना महिन्यातून 10-12 दिवस कामाच्या निमित्ताने शहराबाहेर जावं लागायचं. बाबा निघून गेले की संपूर्ण घरात फक्त मी आणि अनुराधाच असायचो. अशा वेळी घरात एक प्रकारची शांतता पसरलेली अशी. एके दिवशी दुपारी बाहेर खूप कडक ऊन होतं. मी माझ्या खोलीत लॅपटॉपवर कॉलेजच्या एका प्रोजेक्टचं काम करत बसलो होतो. खोलीत शांतता होती. फक्त पंख्याचा संथ आवाज येत होता. मी पूर्णपणे कामात मग्न होतो. अचानक दारावर हलकीशी थाप पडली. मी मान वळून पाहिलं तर अनुराधा दारात उभी होती. तिने साधी पण सुंदर साडी नेसली होती. हातात चहाचा कप होता. तिच्या चेहऱ्यावर नेहमीसारखं ते मंद हास्य होतं, पण आज तिच्या डोळ्यात एक वेगळीच भावुकता दिसत होती. "राहुल, तुझा चहा. खूप वेळ झाला तू आतमध्ये काम करतोयस. मला वाटलं तुला चहाची गरज असेल." ती हळुवार आणि नम्र आवाजात म्हणाली. "थँक यू, पण तुम्ही उगाच त्रास करू नका घेऊ. मी स्वतः जाऊन घेतला असता." मी लॅपटॉपची स्क्रीन थोडी खाली करत औपचारिक आवाजात म्हणालो. "यात कसला आलाय त्रास? घरात आपण दोघे सोडले तर दुसरं कोण आहे?" असं म्हणत ती खोलीत आली आणि तिने चहाचा कप माझ्या टेबलावर ठेवला. मी चहाचा कप हातात घेतला, पण अनुराधा लगेच बाहेर गेली नाही. ती तिथेच उभी राहिली. तिची नजर माझ्याकडेच होती. मला थोडं अवघडल्यासारखं वाटलं. "काही हवंय का तुम्हाला?" मी विचारलं. "नाही, हवं असं काही नाही. बस असंच." ती हळूच म्हणाली आणि माझ्या शेजारी असलेल्या खुर्चीवर येऊन बसली. "तू नेहमी या खोलीत असा एकटाच बसून असतोस राहुल. मला वाटलं आज तुझ्याशी थोडं बोलावं, तुझ्याशी गप्पा माराव्यात." तिचं असं अचानक माझ्या खोलीत येऊन बसणं आणि गप्पा मारू इच्छिणं माझ्यासाठी खूप नवीन होतं.
बाबा नेहमीच कामात व्यस्त असतात. तुला या मोठ्या घरात एकटं वाटत नाही का? तिने विचारलं. तिच्या या प्रश्नाने मला विचार करायला भाग पाडलं. मी तिच्याकडे पाहिलं. तिच्या शांत आणि संयमी चेहऱ्याच्या मागे एक अथांग एकटेपणा दडलेला होता. हो, सुरुवातीला आई गेल्यानंतर खूप एकटं वाटायचं. पण आता सवय झाली आहे. मी प्रामाणिकपणे उत्तर दिलं. अनुराधाने एक खोल श्वास घेतला. तिचे डोळे खिडकीबाहेर पसरलेल्या उन्हाकडे लागून राहिले होते. संयम आणि एकटेपणा स्वीकारणे यात खूप फरक असतो राहुल, ती हळूच म्हणाली. लग्नानंतर मला वाटलं होतं की मला एक हक्काचं घर आणि साथीदार मिळेल. बाबा कामात व्यस्त असतात. त्यांना माझ्या भावनांशी किंवा माझ्या या घरातल्या एकटेपणाशी संवाद साधायला वेळच मिळत नाही. इथे आल्यावर मला कळलं की मी फक्त या घराची देखभाल करणारी एक गृहिणी बनून राहिले. तिच्या या शब्दात खूप मोठी वेदना आणि मोकळेपणा होता. तिने पहिल्यांदाच तिचं मन माझ्यासमोर उघडलं केलं होतं. मला तिच्या परिस्थितीची जाणीव झाली. ज्याप्रमाणे आई गेल्यानंतर मी ह्या घरात एकटा पडलो होतो, तशीच ही स्त्रीसुद्धा एका मोठ्या घरात राहूनही भावनिकदृष्ट्या एकाकी पडली होती. अनुराधा, तुम्ही बाबांशी याबद्दल बोलायला हवं ना? मी काळजीच्या स्वरात विचारलं. कोणाशी बोलू राहुल? ज्यांना कामापुढे वेळच नाही, त्यांच्याशी बोलून काय फायदा? तिने माझ्याकडे पाहत विचारलं. जेव्हापासून मी या घरात आले तेव्हापासून मी तुला पाहते. तू शांत आहेस, समजस आहेस. तू मला सावत्र आई म्हणून नको स्वीकारू, पण किमान या घरातला एक मित्र म्हणून तर तू माझ्याशी बोलू शकतोस ना? तिचा हा साधा आणि भावनिक प्रश्न थेट माझ्या मनाला भिडला. तिची कोणतीही मोठी अपेक्षा नव्हती. तिला फक्त या घरात कोणीतरी समजून घेणारं, तिच्याशी 2 शब्द मोकळेपणाने बोलणारं हवं होतं. हो नक्कीच, मी मनापासून म्हणालो. तुम्ही या घरात एकटं अजिबात समजू नका. आतापासून आपण एकमेकांचे विचार नक्कीच शेअर करू. माझ्या या शब्दांनी अनुराधाच्या चेहऱ्यावर एक नितांत सुंदर आणि समाधानी हास्य फुललं. तिचे डोळे आशेने चमकू लागले. त्या दिवशी आम्ही दोघांमधील सावत्र नात्याची ती काल्पनिक भिंत पूर्णपणे कोसळून पडली. एकाच घरात राहणाऱ्या 2 एकाकी जीवांना एकमेकांच्या वेदना समजून घेतल्या होत्या. सावत्र आई आणि मुलगा या औपचारिक चौकटीच्या पलीकडे जाऊन एक समजस, मैत्रीचं आणि भावनिक आदराचं एक नवीन नातं होतं निर्माण होऊ लागलं होतं. त्यात दुपारी झालेल्या संवादानंतर आमच्या घरातील संपूर्ण वातावरणच बदलून गेलं होतं. आधी जिथे एक अस्वस्थ करणारी आणि भयानक शांतता पसरलेली असायची, तिथे आता एक असुस्स्य आणि हवंहवंसं वाटणारं मोकळेपण आलं होतं. मी आणि अनुराधा आता एकमेकांसाठी अनोळखी किंवा परके राहिलो नव्हतो. आमच्यातल्या संकोचाची भिंत पार ढासळून गेली होती. आम्ही दोघंही रोजच्या आयुष्यात एकमेकांना मदत करू लागलो होतो. मी कॉलेजवरून आल्यावर तिला घरातील कामात भाजी आणायला किंवा किराणा सामानाची यादी करायला मदत करायचो. तीही मला कॉलेजचे प्रोजेक्ट्स, अभ्यास किंवा इतर गोष्टींमध्ये एका मोठ्या भावासारखं किंवा मित्रासारखं सल्ला द्यायची. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे मला आता तिच्या हाताच्या जेवणात आईच्या हाताचा तो जिव्हाळा जाणवू लागला होता. आई गेल्यानंतर जे घर मला केवळ 4 भिंतीचा सांगडा वाटायचं, त्या घराला आता खऱ्या अर्थाने घरपण मिळालं होतं. काही दिवसांनी बाबा कामावरून घरी परत आले. ते जेव्हा घरात आले तेव्हा त्यांना घरातील बदललेलं चित्र स्पष्ट दिसत होतं. आधी मी बाबांशी किंवा अनुराधाशी फारसा बोलत नसे. स्वतःच्या खोलीत कोंडून घ्यायचो. पण आता आम्ही सगळे एकत्र बसून चहा प्यायचो. रात्रीच्या जेवणाच्या टेबलावर गप्पा मारायचो आणि एकत्र हसायचो. बाबांच्या चेहऱ्यावरचा ताण पार निघून गेला होता. त्यांना आतून एक मोठा दिलासा मिळाला होता. एके दिवशी रात्री जेवण झाल्यावर अनुराधा स्वयंपाकघरात काम करत असताना बाबा माझ्या खोलीत आले. त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि अतिशय भावूक होऊन म्हणाले, राहुल, मला तुझी खूप काळजी वाटते रे. मला वाटायचं की माझ्या ह्या निर्णयामुळे तू दुखावला गेलास आणि कदाचित अनुराधाला कधी स्वीकारू शकणार नाहीस. पण आज तुम्हा दोघांना असं आनंदाने आणि एकमेकांची काळजी घेताना पाहून माझं मन तृप्त झालं. बाबांच्या डोळ्यात पाण्याचे थेंब चमकत होते. मी बाबांचा हात हातात घेतला आणि म्हणालो, बाबा, सुरुवातीला माझ्या मनात सावत्र आईबद्दल अनेक भीती आणि भ्रम होते. मला वाटायचं की अनुराधाच्या येण्याने आईची जागा हिरावली जाईल. पण अनुराधाने कधीही आईची जागा घेण्याचा प्रयत्न केला नाही, तर तिने या तुटलेल्या कुटुंबाला जोडण्याचं काम केलं आहे. ती खूप समंजस आहे बाबा. बाबांनी मला जवळ घेतलं. त्या क्षणी मला जाणवलं की कुटुंबाचा अर्थ फक्त एकाच रक्ताची नाती असणे असा नसतो, तर संकट काळात आणि एकटेपणात एकमेकांना सावरून घेणे आणि परस्परांचा आदर बनणे हाच खरा कुटुंबाचा अर्थ असतो. हळूहळू दिवस, महिने उलटत गेले. अनुराधा आता या घराची सावत्र आई उरली नव्हती, तर ती या कुटुंबाचा एक अविभाज्य भाग आणि महत्त्वाचा भाग बनली होती. समाजात सावत्र नात्याबद्दल अनेक नकारात्मक कथा सांगितल्या जातात. अनेक तर्क-वितर्क लावले जातात. पण आमच्या आयुष्यात मात्र या नात्याने एक अत्यंत सुंदर आणि सकारात्मक वळण घेतलं होतं. आम्ही तिघांनीही भूतकाळातील दुःख आणि एकटेपणा मागे टाकून भविष्याकडे एक नवीन पाऊल टाकलं होतं. अनुराधाच्या येण्याने आमच्या आयुष्यातला तो काळोख संपला होता आणि प्रेमाचा, विश्वासाचा आणि आपुलकीचा एक नवीन, नितांत सुंदर अध्याय सुरू झाला होता.